नमस्कार. आजच्या या नवीन स्पष्टीकरण सत्रात खूप खूप स्वागत. आज आपण आद्य कृषकः पृथुवैन्यः या पाठावरील 10 प्रमुख प्रश्नांचा अगदी सखोल अभ्यास करणार आहोत. हे संपूर्ण सत्र एका सराव प्रश्नमंजुषेसारखं असणार आहे. पाठातील संकल्पना, व्याकरण आणि शब्दसंग्रह पक्के करायचे असतील तर हा एक उत्तम मार्ग आहे. चला तर मग अभ्यासाच्या या रंजक प्रवासाला सुरुवात करूया. आपली आजची रूपरेषा अगदी साधी आणि सरळ आहे. आपण 5 टप्प्यांतून जाणार आहोत. पाठावरील आकलन, आकृतिबंध, आव्हाने, माध्यम भाषेत उत्तरे, समानार्थी शब्द आणि शेवटी प्रगत व्याकरण. तर अजिबात वेळ न घालवता पुढे जाऊया. विभाग 1, पाठावरील आकलन. पृथुराजाची कथा आपण वाचलीच आहे. आता त्यावरील प्रश्नांकडे वळूया. चला, प्रश्न पहिला. पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा. यातले अ आणि आ हे उपप्रश्न पाहूया. मी ते संस्कृतमध्ये वाचतो, आपण मनातल्या मनात त्यांची उत्तरे आठवण्याचा प्रयत्न करूया. अ. चारणाः किमर्थम उत्सुकाः आणि आ. भ्रमणसमये पृथुराजेन किम दृष्टम. विचार करूया बरं. स्तुतिगायक कशासाठी उत्सुक होते आणि राजाने फिरताना नक्की काय पाहिलं? तर याची अचूक उत्तरे अशी आहेत. अचं उत्तर आहे चारणा पृथुनृपस्य स्तुतीम गातुमुत्सुकाः, म्हणजे चारण किंवा स्तुतिगायक पृथुराजाची स्तुती गाण्यासाठी उत्सुक होते. आणि आचं उत्तर आहे भ्रमणसमये पृथुराजेन दृष्टम यत् प्रजाः अतीव कृशा अशक्ताश्च ताः पशुवच जीवन्ति तथा निकृष्टन्नम खादन्ति. राजाने पाहिलं की प्रजा अत्यंत बारीक आणि अशक्त झाली आहे. ते प्राण्यांसारखे जगत आहेत आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं अन्न खात आहेत. हेच राजाच्या चिंतेचं मुख्य कारण होतं. आता पहिल्याच प्रश्नामधील उरलेले 3 उपप्रश्न पाहूया. इ. वसुंधरायाः उदरे किं वर्तते. इ. स्त्रीरूपं धृत्वा पृथुनृपस्य पुरतः का प्रकटिता अभवत्. आणि उ. पृथुवैन्यः कृषिकार्यार्थं जलस्य व्यवस्थापनं कथमकरोत्. बघा, या प्रश्नांची उत्तरे पाठाचा अगदी गाभा स्पष्ट करतात. ईचं उत्तर वसुधरायाः उदरे धनधान्य पुष्पफलाणी वर्तते. पृथ्वीच्या पोटात सर्व धनधान्य दडलेलं आहे. ईचं उत्तर स्त्रीरूपं धृत्वा पृथुरूपस्य पुरतः भूमी प्रकटिता अभवत्. पृथ्वीने स्वतः स्त्रीरूप धारण करून राजाला दर्शन दिलं. आणि ऊचं अत्यंत महत्वाचं उत्तर पृथुवैन्यः नदीनां मार्गम अवरुद्ध्य वृष्टिजलसंचयं कृत्वा कृषिकार्यार्थं जलस्य व्यवस्थापनम अकरोत्. राजाने नद्यांचे मार्ग अडवून आणि पावसाचं पाणी साठवून शेतीसाठी उत्तम जलव्यवस्थापन केलं. आता विभाग 2, आकृतिबंध, आव्हाने. इथे आपल्याला जालरेखाचित्र पूर्ण करायची आहेत. प्रश्न दुसरा. यात 3 जालरेखाचित्रे पूर्ण करायची आहेत. कोणतीही माहिती आकृतीच्या स्वरूपात पाहिली की ती जास्त काळ लक्षात राहते, नाही का? पहिलं आहे कृषी साधनानी, म्हणजेच शेतीची साधने. याची उत्तरे आहेत खनित्राणी, हलाहा, कुद्दालकाहा आणि लवित्राणी. दुसरं चित्र आहे पृथुराजस्य प्रजाः, प्रजेची अवस्था. उत्तरे आहेत कृशाः, अशक्ताः, पशुवत जीवन्ति आणि निकृष्टान्न खादकाः. आणि तिसरं आहे भूम्या उदरे निहितानी, पृथ्वीच्या पोटातील गोष्टी. याची उत्तरे आहेत धनानी, धान्यांनी, पुष्पाणी आणि फलाणी. एकदम सोपं. प्रश्न तिसरा. हा एक प्रवाह तक्ता किंवा प्रवाह जाल आहे. यात शेतीतील बियाण्यांच्या प्रक्रियेचा क्रम दिलेला आहे. नृपः बीजानाम, यानंतर काय? इथे क्रम लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे बरं का. पहिला टप्पा संकलनम, म्हणजे बिया गोळा करणं. दुसरा चयनम, उत्तम बियाण्यांची निवड करणं. तिसरा संस्कारम, त्यावर योग्य ती प्रक्रिया करणं. आणि चौथा टप्पा वपनम, म्हणजे पेरणी करणं. पृथुराजा किती नियोजनबद्ध काम करत होता हे यातून स्पष्ट दिसतं. विभाग 3, माध्यम भाषेत उत्तरे. थेट प्रश्न चौथ्याकडे वळूया. प्रश्न चौथा आहे माध्यम भाषेत उत्तरे लिहा. या 2 खूप महत्वाचे प्रश्न आहेत. अ मध्ये विचारलंय की भूमातेने पृथुराजाला काय उपदेश दिला. आणि आ मध्ये विचारलंय की पृथ्वीचा तो उपदेश मनात ठेवून पृथुराजाने नक्की कोणकोणत्या कृती केल्या. या दोन्ही उत्तरांमधला कार्यकारणभाव पाहण्यासारखा आहे. भूमातेने स्पष्ट सांगितलं की तुझे वडील वेनराज यांनी राजधर्माचे पालन केले नाही, त्यामुळे मी संपत्ती लपवली. पण तू प्रजाहितदक्ष आहेस, त्यामुळे हे धनुष्य खाली ठेव आणि नांगर कुदळ हाती घेऊन शेती कर. आणि यावर राजाने काय कृती केली?
पृथ्वीचा हा उपदेश शिरसा वंद्य मानून पृथूने लगेच नद्यांचं पाणी अडवून शेतीसाठी वळवलं, पावसाचं पाणी साठवलं, जमिनीची मशागत केली आणि उत्तम बियाणे पेरून शेती फुलवली. हा राजा आणि प्रजेच्या कल्याणाचा एक उत्तम वस्तुपाठच आहे. आता आपण पाठाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या भागात प्रवेश करत आहोत. हा शब्दकोश आपल्याला पुढील व्याकरण आणि शब्दसंग्रहाच्या आव्हानात्मक फेऱ्यांची पूर्वकल्पना देतोय. स्मरणशक्तीपणाला लावण्यासाठी तयार आहात ना? चला तर मग. विभाग 4 समानार्थी शब्द आणि अमरकोशाचा वापर. प्रश्न 5. इथे आपल्याला अमरकोशातील समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहायची आहेत. पहिलं वाक्य आहे राजा चिंता कुलह जातः. इथे राजाऐवजी आपण अमरकोशातील शब्द वापरूया. योग्य वाक्य होईल नृपः चिंताकुलः जातः किंवा भूपालः चिंताकुलः जातः. दुसरं वाक्य भूमिही स्त्रीरूपम धृत्वा प्रकटिता. इथे भूमिहीच्या जागी आपण म्हणू शकतो पृथ्वी स्त्रीरूपम धृत्वा प्रकटिता किंवा धरा स्त्रीरूपम धृत्वा प्रकटिता. प्रश्न 6 आहे मिलनम कुरुत. यात विशेषण आणि विशेष्य यांच्या अचूक जोड्या जुळवायच्या आहेत. कृशहा म्हणजे अशक्त. हे कुणाचे विशेषण आहे? अचूक जोडी आहे प्रजाहा. उर्वरा म्हणजे सुपीक, याची जोडी भूमिः. आनंदितः ची जोडी लागेल प्रजाजनः. दुःशासकः म्हणजे वाईट राजा कोण होता? तर वेनः. आणि प्रजाहितदक्षः हे अभिमानास्पद विशेषण साहजिकच पृथुराजाचं आहे. प्रश्न 7 एकदम वेगवान. 5 महत्त्वाच्या शब्दांचे समानार्थी शब्द सांगायचे आहेत. वृक्षः साठी समानार्थी शब्द आहेत तरुह किंवा पादपः. भूमिहीसाठी पृथ्वी किंवा धरा. राजाला आपण नृपः किंवा भूपालः म्हणतो. धनुहसाठी अत्यंत सुंदर शब्द आहे चापम. आणि नदीला तटिनी किंवा सरित असं म्हटलं जातं. आणि आता आपला शेवटचा 5वा विभाग प्रगत व्याकरण जलद फेरी. शेवटचे 3 प्रश्न एकदम वेगाने सोडवूया. प्रश्न 8 आहे विरुद्धार्थी शब्दांचा. पाठाच्या संदर्भावरून आपण हे शब्द पाहूया. स्तुतीही च्या विरुद्ध आहे निंदा. सद्गुणाः च्या विरुद्ध दुर्गुणाः. प्रसन्नाः च्या विरुद्ध खिन्नाः किंवा विषण्णाः. अशक्ताः च्या विरुद्ध शक्ताः किंवा सशक्ताः. पुरतः म्हणजे पुढे, याच्या विरुद्ध पृष्ठतः म्हणजे मागे. आणि कृशाः म्हणजे बारीक, याच्या विरुद्ध स्थूलाः. प्रश्न 9 अतिशय रंजक आहे. कह कम वदती म्हणजे कोण कोणास म्हणाले. तिष्ठन्तु चारणाः थांबा स्तुतिगायकांनो. हे पृथुराजः चारणान वदती म्हणजे पृथुराजा स्तुतिगायकांना म्हणाला. तत्प्राप्तुम यतस्व हे भूमिही पृथुराजम वदती पृथ्वी राजाला म्हणाली. तव पिता दुःशासकः हे सुद्धा भूमिही पृथुराजम वदती. आणि अतः धनुः त्यज हे देखील भूमिही पृथुराजम वदती. पृथ्वीनेच राजाला उपदेश केला होता. आणि आपला शेवटचा 10वा प्रश्न. संधी विग्रहम करुत. व्याकरणाची खरी कसोटी इथेच लागते. उदर एव ची योग्य फोड आहे उदरे अधिक एव. पशुवत जीवंतीची फोड होते पशुवत अधिक जीवंती. अशक्ताश्चची अचूक फोड आहे अशक्ताः अधिक च. इथे विसर्गाचा श झाला आहे. आणि पुरोहितो वदत ची फोड आहे पुरोहितः अधिक अवदत. अभिनंदन! आपण पाठातील सर्व 10 प्रश्न आणि त्यांचे उपप्रश्न अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. अशा प्रकारे प्रश्नांची उजळणी केल्याने आणि व्याकरणाचे हे मूलभूत नियम समजून घेतल्याने पाठाचं केवळ पाठांतर होत नाही, तर कायमस्वरूपी आकलन होतं. आणि खरं सांगायचं तर हेच भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचं मुख्य रहस्य आहे.